लग्न आपण विधिवतच करू, पण साधेपणाने. म्हणजे तेवढाच खर्च कमी ना? वा, सगळं नक्की झालं की ते ठरवूच ना आपण. हो नक्की. बरं आता येऊ आम्ही. बरं वच्चे आत्यांबरोबर निरोप देतो, मग भेटूयात आपण. सावकाश जा. साधी माणसं आहेत की नाही. वच्ची चांगलं स्थळ आणणार. वच्ची आत्या, आमच्या स्वानंदीचं सुद्धा असंच ठरलं ना तर खरंच खूप बरं होईल. हो ठरणार, हो ठरणार. माझं मन सांगतंय ना, जहागीरदारांना स्वानंदी पसंत पडणार. पण बाई ते स्वागताचं नीट करा. म्हणजे मोठी माणसं आहेत, चहाच्या कपावर बोळवण करू नका त्यांची. नाही तसं नाही, म्हणजे आता तुम्हीच म्हणाला होतात ना म्हणून आम्ही. नाही इथे गरज नव्हती ना. काय संपदा. हॅलो, हा मी बोलते, निरंजन साहेबांची आई. आपल्या गॅरेज मध्ये सगळ्यात मोठी आणि महागडी गाडी कुठली आली? बर, आणि कुणाची आहे? जयसिंगरावांना टाळा 2 दिवस. त्यांना सांगा की पाठ मिळत नाही. का म्हणजे का? गाडी हवी, मला बाहेर जायचंय. मी कळवते कधी पाठवायची ते. काय झालं वाटतं गाडीची व्यवस्था? हो, आपल्या गॅरेज मधल्या राजूशी आत्ताच बोलणं झालं माझं. असंही तुमच्याच्यानी काही होणार नव्हतंच, सगळं मलाच करायला हवं. निलिमा, ए निलिमा, इतक्या हाका मारल्या, पत्ता आहे हिचा? निलिमा, निलिमा. काय आई? मोजून टाकतेस का ग पावलं? आज खुशीचे मी म्हणून चिडत नाहीये तुझ्यावर, पण किती वेळ लावतेस हाक ऐकल्यानंतर यायला? इंद्रनील साठी मुलगी बघायला जायचं उद्या. हे घे साडी. माझ्यासाठी नाही, निरंजन साठी. जहागीरदार घराण्याला शोभेशी दिसली पाहिजे ना मोठी सून. आणि चेहऱ्यावर जरा हास्य ठेवायचं. कुठल्या बॅगेतनं काढून देऊ शकत नाही ना मी तुला ते. तुझं तुलाच हसायला लागेल, नाही तर तिकडची माणसं म्हणतील सासू जाच करते मोठ्या सुनेचा. निघा आता. काय स्वारी खुशीत दिसते आपली. हो, मनासारखं स्थळ मिळालं इंद्रनील साठी. हा म्हणून. ए ललिता, पण खरंच आपल्याला हवं होतं तसं स्थळ मिळाल्या. हे त्यांचा बंगला आहे म्हणे. अहो, बंगल्याचं काय घेऊन बसलात? सगळं आपल्या पथ्यावर पडेल असंच आहे. आणि एकदा काही सोयरीक जुळली की जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे पैसा. हो मॅडम, हे सगळं स्वप्नरंजन लग्न ठरलं तर. लग्न ठरल्यातच जमाय. आपल्या राजपुत्रांना पसंत पडली पाहिजे ना मुलगी. इंद्रनील शब्दाबाहेर नाहीये माझ्या. आणि असंही फोटो पाहून चेहरा उजळला होता त्याचा.